प्रशांत कोरटकर असेल किंवा त्याच्या पाठीमागे त्याचा जो कोणी मेंदू असेल, ही सगळी विकृत मंडळी आहे। इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत सर हा खरा इतिहास महाराष्ट्रासमोर वेळोवेळी आणण्याचा प्रयत्न करतात। छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील, महाराणी ताराराणी बाईसाहेब असतील, राजश्री छत्रपती शाहू महाराज असतील, यांच्या इतिहासावर त्यांचा अभ्यास असतो। आणि जर एखादा व्यक्ती खरा इतिहास पुढे आणत असेल तर बऱ्याच जणांना मिरच्या झोंबणार आहेत। पण कोरटकरनी सावंत सरांना जी काही धमकी दिलेली आहे ती फक्त एका इतिहासकाराला धमकी नाही, तर जो जो खरा इतिहास लिहितोय, मांडतोय, बोलतोय, या प्रत्येक व्यक्तीला आम्ही सरकारमध्ये आहोत, आमच्याच जातीचं सरकार आहे आणि तुमचा शिवाजी असेल, तुमचा अजून कोण असेल, हे सगळे आम्हाला माहित नाहीत। आमचे देवेंद्र फडणवीस साहेब हे ब्राह्मणाचं नेतृत्व करतात, म्हणून तुम्ही नीट राहायचं, तुम्हाला महाराष्ट्रात राहायचं असेल तर नीट वागायचं। अशी जी कोरटकर भाषा करतो ही अत्यंत वादग्रस्त, दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे। एक दुसरी महत्वाची गोष्ट, कोरटकरनी अत्यंत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली। शिवाजी महाराज हे राष्ट्रपुरुष आहेत, काय बोललाय त्यांच्याबद्दल, त्याची हिंमत कशी काय झाली? लक्षात घ्या, हा कोण आहे कोरटकर? मी तुम्हाला पुरावा दाखवतो। कोरटकरचा फोटो थेट देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत आहे। हा कोरटकर जर भाजपशी संबंधित असेल, फडणवीसांशी संबंधित असेल। संतोष शिंदे, आपण एक गोष्ट क्लिअर करूया, तुम्ही जे म्हणताय त्यात एक गोष्ट क्लिअर करूया। ज्या कोरटकरांचा तुम्ही फोटो दाखवताय त्या कोरटकरांनी सांगितलंय की हा आवाज माझा नाही, हा आवाज माझा नाही। त्यांनी स्पष्टीकरण दिलंय। ज्या कोरटकरांचा आपण फोटो दाखवताय त्यांनी स्पष्टीकरण दिलंय। तो खोटं बोलतोय। बरं, एक लक्षात घ्या, ज्या वेळेस माणूस बोललाय, इंद्रजीत सावंतकडे या कोरटकरचा नंबर आलाय, नंबर आल्यानंतर फोन केलाय, म्हणजे यांचा संवाद झालाय। हे फक्त एखाद्या अडाणी माणसाला वेड्यात काढण्याचे सगळे धंदे आहेत। जो कोरटकर फोनवर बोललाय, जो माध्यमांवर बोललाय, तोच व्यक्ती आहे, सहज आवाज कळू शकतो। यांची हिंमत, श्रीपाद छिंदम जे बोलला, परवा राहुल सोलापूरकर जे बोलला आणि आता कोरटकर बोलला, हे तिघही भाजपचे कार्यकर्ते आहेत। आणि यांना जर सरकारचं समर्थन असेल, फडणवीसांचं समर्थन असेल आणि छत्रपतीचा अवमान करण्याची जर ह्यांची हिंमत होत असेल, हे सगळे शिवद्रोही आहेत, यांना आम्ही सोडणार नाही। हे जिथे दिसेल तिथे आम्ही ठोकल्याशिवाय राहणार। का? कारण हे एखाद्या इतिहास संशोधकाला ज्यावेळेस धमकी देतात त्यावेळेस एखाद्या महापुरुषांना सुद्धा अवमान करतात। साधी गोष्ट नाही हो, ह्यांची हिंमत कशी होते? रात्री 12 वाजता एका इतिहास संशोधकाला अशा अर्वाच्य भाषेत शिवी द्यायची, धमकी द्यायची, याचा अर्थ याच्या पाठीमागे कोणतरी आहे आणि यांना महाराष्ट्रात दोन समाजात तेढ निर्माण करायचे, सामाजिक विद्वेष पसरवायचा आहे। आणि हा मुद्दा अत्यंत गंभीर आहे संतोष शिंदे, हा मुद्दा अत्यंत गंभीर आहे। जातीय द्वेष पसरवण्याचा जो मुद्दा आहे या सगळ्यातला, तुम्ही म्हणलात सुरुवातीला त्याप्रमाणे, कोरटकर नाही तर कोरटकरच्या मागे जो सडलेला मेंदू आहे त्याच्यापर्यंत आपल्याला पोहोचावा लागणार आहे।